गुन्हेगारी आणि घटना घडली त्या ठिकाणी हिंगोली पोलिसांना नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ पोहोचलं पाहिजे यासाठी हिंगोली पोलिसांना मिळाले 13 नवनवीन वाहनं। हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोणती घटना तसंच नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ पोहोचण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी पोलिसांना गस्त घालत असताना वाहनाची कमतरता होती। त्यामुळे मागच्या DPDCमध्ये पोलिसांना 13 वाहनं मिळवण्याची मागणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रशासनाला करण्यात आली होती आणि ती मंजूर होऊन हिंगोली पोलिसांना DPDCमधनं 5 बोलेरो आणि 8 स्कॉर्पिओ असे नवनवीन 13 वाहनं हिंगोली व्हॅन पोलिसांना मिळाले आहेत। हिंगोलीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे तसंच अतिसंवेदनशील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, रात्रीची गस्त तसंच महिलांच्या मदतीसाठी पोलीस तात्काळ येण्यास या नवीन वाहनाचा उपयोग होणार आहे। यामुळं गुन्हेगारी तसंच सर्वसामान्य नागरिक, महिलांना सुरक्षेसाठी या सर्व वाहनाच्या माध्यमातून हिंगोली पोलीस तात्काळ मदतीसाठी येणार आहेत, अशी माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे। मागच्या DPDCमध्ये 13 वाहनांची मागणी आम्ही केलेली होती आणि 13 वाहनं मंजूर झाले होते। 5 बोलेरो आणि 8 स्कॉर्पिओ प्राप्त झालेले आहेत। त्यांचं आज वितरण करण्यात आलेलं आहे आणि DPDCच्या माध्यमातून अधिक बरंचसं साहित्य, चौक्या, नाकाबंदी साहित्य, कम्प्युटर्स, प्रिंटर्स हे पण आलेले आहे आणि यांचं डिस्ट्रीब्युशन आम्ही आता करत आहोत। या गाड्या रात्रीच्या गाड्या आता पोलीस स्टेशन इंचार्ज यांच्याकडे जनतेला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी, चांगल्या पद्धतीने त्यांना फास्ट पोहोचता यावं आणि रिस्पॉन्स टाइम त्यांचा चांगला असावा, अधिकारी अंमलदार यांचाही एम्पॉवरमेंट व्हावं, यासाठी या वाहनांची आपण ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे जास्त आहेत, ज्या पोलीस स्टेशनचे वाहनं थोडे कंडम झालेले आहेत त्यांना प्रायोरिटी दिलेले आहेत आणि इतर जी वाहनं उपलब्ध आहेत पोलीस स्टेशनचे गुन्हे त्यांचा एरिया बघून त्यांना देण्यात येतात। NTV न्यूज मराठी, हिंगोली।